नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 8 डिसेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची 7वी तिथी आहे. नक्षत्र शततारका आहे. योग वज्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3 वाजल्यापासून ते 4 वाजून 21 मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11 वाजून 55 मिनिटापासून ते 12 वाजून 43 मिनिटापर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4 वाजून 21 मिनिटापासून ते 5 वाजून 42 मिनिटापर्यंत आणि यमगंडा काळ दुपारी 11 वाजून 55 मिनिटापासून ते 12 वाजून 43 मिनिटापर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंडा काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनीबरोबर युती योग करणार आहे. याचप्रमाणे रवी, बुध आणि गुरुबरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या लाभस्थाना चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातला गुरु आणि अष्टमातले रवी बुध याबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काही लाभ मिळू शकतील. तो अपेक्षेप्रमाणे गोष्टी होणं थोडंसं कठीण होऊन बसेल. काळजी घ्या. तुमचे असे मित्र की जे तुमच्यापेक्षा वयस्क आहेत त्यांच्याबरोबर भेटीगाठी होतील. आजच्या दिवशी आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतला गुरु आणि सप्तमातला रविबुध याबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले विचार किंवा त्या संदर्भात तुम्ही जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण काही घडामोडी कार्यक्षेत्राच्या संदर्भात घडू शकतील किंवा निर्णय त्या संदर्भातले होऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर छोटे मोठे तापदायक गोष्टी होऊ शकतील त्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. व्ययातला गुरु आणि षष्टातले रवी बुध याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. काही चांगले इंट्युशन सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. लाभातला गुरु आणि पंचमातले रविबुध याबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी थोड्याफार प्रमाणात स्ट्रेस टेन्शन जाणवू शकेल. काळजी घ्या. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सध्या छोटे मोठे गोष्टींमुळे तापदायक गोष्टींना सामोरे जावे लागेल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. चतुर्थातला रविबुध आणि दशमातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्र करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या प्रमाणात खटके उडू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास.
कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातला रवी बुध आणि भाग्यातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कुठल्याही प्रकारचे निर्णय मात्र घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातला रवी बुध आणि अष्टमातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. अगदी सहजपणे पूर्णतान दिसतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र आजच्या दिवशी थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतले रवी बुध आणि सप्तमातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातले ज्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्यावरचे नातेसंबंध चांगले राहतील. त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातले रवी बुध आणि षष्ठातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा राहील, दगदगीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातला गुरु आणि लाभातला रवी बुध याबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही प्रलंबित लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण लॉंग टर्ममध्ये काही इन्व्हेस्टमेंट होण्याची शक्यता सुद्धा बऱ्याच प्रमाणात राहील. थोडंसं खर्चावर नियंत्रण ठेवा. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातला गुरु आणि दशमातले रवी बुध याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. याचप्रमाणे काही प्रलंबित कामं सुद्धा मार्गी लागताना दिसतील. मात्र स्वतःच्या मानसिकतेकडे थोडं लक्ष द्या. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले छोटे मोठे स्ट्रेस जाणवू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातला तृतीयातला गुरु आणि भाग्यातला रवी बुध याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. थोडीशी धावपळ होऊ शकेल. कामं तुमची प्रलंबित होतील. त्याच्यामुळे स्ट्रेस टेन्शन जास्त प्रमाणात जाणवेल. कुठल्याही कामाची सुरुवात आजच्या दिवशी अजिबात करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 8 डिसेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.